स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांना आपल्या कार्यकाळात लखोजीराव जाधवांच्या वीरकन्या, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या वीरपत्नी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरमाता, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर आजी, अखंड स्वराज्याच्या सावली आणि येथील समस्त रयतेच्या माऊली अशा असंख्य भूमिका पार पाडाव्या लागल्या. राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्रातील आदिलशाही मोगलशाही सत्तेच्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत स्वराज्याच्या रूपाने स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. अशावेळी शिवरायांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी आणि त्यांचे रयतेचे हे स्वराज्य बुडविण्यासाठी आदिलशाही व मोगलशाहीच्या वतीने स्वराज्यावर अनेक वादळे आली. अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, मिर्झाराजे जयसिंग, दिलेर खान असे अनेक आदिलशाही आणि मोगल सरदार स्वराज्यावर चालून आले. अशावेळी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज डगमगले नाहीत, तर त्यांनी अतिशय मोठ्या धैर्याने आणि शौर्याने त्यांचा सामना केला. आदिलशाही व मोगलांचे आक्रमण रोखण्यासाठी शिवाजी महाराजांना कधी स्वराज्याची राजधानी तर कधी स्वराज्य सोडूनच बाहेर जावे लागले. अशावेळी शिवरायांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊंनी स्वराज्य चालक म्हणून आपली जबाबदारी अतिशय चोख निभावली. यातून त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, करारीबाणा, लढवय्यापणा या गुणांचे दर्शन घडविले. एकीकडे स्वराज्यावर शाहिस्तेखानाचे सुनामीसारखे आलेले विध्वंसकारी आक्रमण आणि दुसरीकडे शिवाजीराजे पन्हाळगडावर सिद्दी जोहराच्या कैदेत गुंतलेले अशी स्थिती असताना जिजाऊंनी कोणते पाऊल उचलले ते नोंदवताना कवी परमानंद शिवभारत ग्रंथात म्हणतात, यादव राजाची कन्या असलेली शहाजी राजांची महाव्रता पत्नी युद्धरस अनुभवण्यासाठी उत्साहित होऊन लढायला सज्ज झाली. त्यावेळी शिवरायांची ती माता राजगडावर वास्तव्य करून होती. आपल्या गिरिदुर्गाचे रक्षण करण्यासाठी ती दक्ष झाली. म्हणजेच 1660 मध्ये शाहिस्तेखानाच्या रूपाने स्वराज्यावर मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा, तसेच महाराज पन्हाळगडावर सिद्दी जोहराच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा ही प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा अन्य डावपेचांद्वारे त्यावर मात करण्यासाठी स्वतः शिवाजीराजे राजगडावर उपस्थित नव्हते. त्यामुळे ती जबाबदारी जिजाऊंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 6 महिन्यांपासून शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकून पडल्याने स्वराज्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून सोडून आणणे अत्यंत आवश्यक होते. ही माँसाहेब जिजाऊंच्या मातृहृदयाची उत्कट ओढ तर होतीच, पण स्वराज्याच्या यथार्थ रक्षणासाठी देखील ही बाब फार महत्त्वाची होती. त्यामुळे जिजाऊंनी सेनापती नेताजी पालकरांजवळ कोणता निर्धार बोलून दाखवला ते परमानंदाने विस्ताराने नोंदवले आहे. राजमाता म्हणाल्या, युद्धासाठी उत्साह धारण करणाऱ्या माझ्या त्या लाडक्या बहिश्वर प्राणाला म्हणजेच शिवाजी राजांना शत्रूंनी पन्हाळगडावर सर्व बाजूंनी अडकून ठेवले आहे. माझ्या त्या बाळाला स्वतः सोडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी आज युद्धामध्ये जोहराचे मस्तक छाटून आणीन. स्वाभिमानी सिंहासारख्या माझ्या बाळाला मी ताबडतोब घेऊन येईन. म्हणजे जिजाऊंनी स्वतः पन्हाळगडावर जाऊन शिवरायांना सोडवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांची हाती तलवार घेऊन लढण्याचीही तयारी होती. विशेष म्हणजे यावेळी त्यांचे वय 62 वर्ष होते. एवढ्या उतार वयात देखील शत्रूविरुद्ध लढण्याची प्रचंड उर्मी त्यांच्या ठायी होती. स्वतः युद्धावर जाऊन शत्रूला जिंकण्याची धमक होती. मित्रहो, माँसाहेब जिजाऊंना प्रत्यक्ष युद्धावर जावे लागले नाही, पण युद्धावर जाण्याची त्यांची मानसिक तयारी होती, लढाऊ वृत्ती होती. सिद्दी जोहरचे मस्तक छाटून आणण्याची भाषा त्यांचा आत्मविश्वास दाखवते. आणि तसेही बालपणापासून तलवार चालविण्याचे, घोडेस्वारीचे कौशल्य जिजाऊंनी आत्मसात केले होते. त्यांना माहेरीच त्या प्रकारचे प्रशिक्षण प्राप्त झाले होते. मिर्झाराजे जयसिंग सोबतच्या पुरंदर तहानंतर शिवाजी राजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी ज्यावेळेस आग्र्याला जावे लागले आणि धोक्याने तेथे कैद व्हावे लागले, तेव्हा महाराष्ट्रातील एखादा किल्ला तर सोडाच,
पण 1 इंच भूमी देखील मिरजराजे जयसिंग आणि मोगलांना जिंकता आली नाही, कारण त्यावेळेस स्वराज्याची सर्व सूत्रे जिजाऊ मातांच्या हाती होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गुणांचे संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले. शिवरायांना बालपणापासून हाती तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट किल्ले पायदळी घाला, शत्रूचा निपात करा, स्वराज्य निर्माण करा अशी शिकवण दिली. स्वराज्य कार्यात या सर्व बाबींचा राजांना खूप उपयोग झाला. मित्रहो, अशा प्रकारे सिद्दी जोहरचा शिवरायांना पडलेला वेढा, स्वराज्यावरील शाहिस्तेखान आणि मिर्झराजे जयसिंगांची स्वारी, बाल संभाजीराजेसोबत शिवाजीराजांनी केलेली आग्रा भेट, अशा संकट काळात जिजाऊंची स्वराज्य चालक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या कठीण काळात शिवरायांच्या अनुपस्थितीत मोठ्या कौशल्याने स्वराज्याचा कारभार त्यांनी सांभाळला. महाराजांची कमतरता त्यांनी जाणवू दिली नाही. उलट अशा प्रतिकूल प्रसंगात जिजाऊ माऊली अखंड स्वराज्याच्या सावली बनून राहिल्या. या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.